हॅलो गाईज आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज मी करणार आहे शेंगा आणि बटाटे मिक्स. तर चला बघूया. हे बघा शेंगा आणि बटाटे यातच मी टाकलेत आणि जरा वेळ बटाट्यांना यातच ठेवा कारण स्टार्च जायला पाहिजे म्हणून. तर गाईस हे बटाटे आणि शेंगा परत धुवून घ्यायचे आहे. 2-3दा धुवायचे आहेत. तर गाईज आता आपल्याला टॅमॅटो कापायचे. चला टॅमॅटो तर गाईज मी आता इथे 2 टॅमॅटो घेतलेत, धुवून घेतलेत. चला त्याला कापूया. तर गाईज मी टॅमॅटो कापलेले आहेत. आता आपण फोडणी द्यायची. मी तर तेल गरम करायला ठेवलंय. तर आता आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहेत आणि ते जे मध्ये हात येते ना त्याला इग्नोर करा कारण का ते माझ्या मम्मीचा हात आहे. तेल गरम झालं. आता आपल्याला जिरं टाकायचं. आता आपल्याला हिंग टाकायचं. थोडंसंच टाका म्हणजे टेस्ट तसंच टाका. आता आपल्याला टॅमॅटो कापायचं. तर टॅमॅटो टाकायचं. म्हणजे लवकर शिजलते. जसं घट्ट होईपर्यंत फिरवत राहायचं. त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आणि थोड्या वेळ असं शिजायला द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायचे. त्याच्यानंतर काळं तिखट. जर तुमच्याकडे नसलं तर हे तुम्ही स्किप करू शकता.
मसाले आहेत त्यामधले मी सगळे थोडे थोडे टाकते. आणि सब्जी मसाला हे टाकते थोडं. आणि हे सांबर मसाला थोडंसं टाकते. तुम्ही स्किप करू शकताय, मी टाकते तरी पण. आता मीठ टाकलंय म्हणून मीठ टाकू नका. आणि याला आता चांगलं मिक्स करून आता आपल्याला शेंगा टाकायचा आहे आणि बटाटा टाकायचा. दोन्ही एकसाथच टाका. त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. मला आता मिक्स करायचं. आणि यात जरासं आहे ना पाणी टाकायचं. तर मी यात पाणी टाकलंय आणि याला जरा वेळ ना झाकून ठेवायचं, म्हणजे बटाटे आणि शेंगा शिजायला. मीठ पण टाका थोडं त्याच्यावरनं. तर गाईस 5-10 मिनिटानंतर ही भाजी लगेच शिजते. तर बघूया चला शिजली का. तर हे बघा शिजली भाजी. आता याला टेस्ट करून बघूया. तर मी असं बघते शिजले का. शिजले गाईस हे. तर टेस्ट करून बघूया. चपातीसोबत खाऊ. माझी मम्मी मला सर्व करते. दिसायला तर टेस्टी दिसते. खायला बघूया कसं आहे. आता आपण टेस्ट करूया. चला बघूया कसं लागते. खरं भारी लागते. नक्की ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करा. बाय.